श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारे दैवत असल्याने त्यांना भोलेनाथ संबोधलं जातं. पण तुम्ही कधी शिव मंदिरात गेला असाल तर एक बाब तुमच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. नंदी भगवान शंकरांच्या प्रमुख गणांपैकी एक आहेत. इतकंच काय तर कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणून भूमिका बजावतात अशी मान्यता आहे. म्हणजे जिथे भगवान शिव तिथे नंदी तुम्हाला पाहायला मिळतील. भगवान शिवाने नंदीला वरदान दिलं आहे की जिथे जिथे माझं स्थान असेल तिथे तू असशील. त्यामुळे भक्तगण आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतात. पण आपली इच्छा व्यक्त करताना काही शब्द उच्चारणं गरजेचं आहे. तसेच कोणत्या कानामध्ये आपली इच्छा बोलावी, इच्छा बोलताना कोणते शब्द अगोदर बोलावे याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. भरपूर वेळा आपली एखादी इच्छा असते आणि ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही. तसेच आपण कष्ट करतो, मेहनत करतो, मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी असते, कष्टाचे फळ मिळत नाही, मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही, नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर या सर्व अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला नंदीच्या कानामध्ये एक शब्द बोलायचाच आहे. पण त्या अगोदर आपण घरामध्ये काही उपाय व सेवा जरूर करायची आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले 2 हात जोडायचे आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर ते दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी देखील करायची आहे. आपण थोडंसं गोमूत्र घरामध्ये शिंपडावं किंवा गोमूत्र नसेल तर आपण पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते आणि यानंतर आपण जे काही उपाय करू, जी काही सेवा करू तर त्या सेवेचे देखील आपल्याला फळ मिळत असते. या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील आवर्जून करावं. आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपण मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचं आहे. तर या दिवशी आपले ग्रह आहे ते मजबूत होण्यासाठी आपण काही उपाय करायचे आहे. तर आपल्याला वाटत असेल की आपला चंद्र बलवान व्हावा तर शिवलिंगावरती या दिवशी आपण 108 तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहे. सूर्य बलवान व्हावा असे वाटत असेल तर आपण शिवलिंगावरती 108 गव्हाचे दाणे अर्पण करायचे आहे. मंगळ ग्रह बलवान व्हावा असे वाटत असेल तर शिवलिंगावरती आपण 108 मसूर डाळीचे दाणे अर्पण करायचे आहे. बुध ग्रह बलवान होण्यासाठी 108 मुगाचे दाणे अर्पण करायचे आहे. आपला गुरु ग्रह बलवान होण्यासाठी शिवलिंगावरती 108 चण्याचे दाणे आपण अर्पण करायचे आहे. शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी 108 मिश्रीचे दाणे अर्पण करावे. शनी ग्रह बलवान होण्यासाठी 108 काळी उडीदचे दाणे आपण अर्पण करायचे आहे. आपल्याला वाटत असेल की राहू केतूची कोणतीही वाईट स्थिती आपल्यावरती नसावी तर अशा वेळेस आपण शिवलिंगावरती 108 सप्तधान्य अर्पण करायचं आहे. मग कोणतेही सप्तधान्य तुम्ही अर्पण करू शकता. आता या दिवशी आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या इथे जिथे पण जवळपास भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. आता या दिवशी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे ज्यावेळी जास्त गर्दी असणार नाही त्यावेळेतच तुम्ही मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला उपाय व सेवा देखील करता येतील. मग अगदी दुपारच्या वेळेस गेला तरी पण चालेल. हिंदू शास्त्रानुसार भगवान शिव जास्तीत जास्त काळ तपस्येमध्ये लीन असतात. तेव्हा त्यांच्या तपस्येत कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून फक्त नंदी तेथे विराजमान असतात. त्यामुळे नंदी भगवान शंकरांना तपस्येतून जागे झाल्यानंतर भक्तांची इच्छा सांगतात. ही प्रथा हजारो वर्षांपासून सुरू आहे. तसेच दुसरीकडे भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिलं आहे की जो भक्त तुझ्या कानात मनोकामना सांगेल त्याची इच्छा पूर्ण करेल. म्हणून शिवभक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात आणि आपली इच्छा भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचत असते. तुम्ही देखील मंदिरामध्ये गेला असाल तर मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल भरपूर भक्त नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलत असतात. तसेच आपण भगवान गणेशाच्या मंदिरामध्ये गेला असाल तर तिथे देखील आपण उंदराच्या कानामध्ये आपली इच्छा बोलताना देखील भरपूर भक्त
आपण बघितले असते। आता आपण ज्या काही भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे तर त्या वस्तू आपण पहिल्यांदा सोबत घ्यायच्या आहे। एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, तसेच एक काळी मिरी आणि 7 काळे तिळाचे दाणे देखील आपण सोबत घ्यावे आणि हे सर्व घेऊन आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता पहिल्यांदा भगवान नंदीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। शास्त्रानुसार नंदीच्या कानात कोणतीही इच्छा सांगण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारला गेला पाहिजे, त्यानंतर आपली इच्छा सांगणं गरजेचं आहे। तसेच आपण इच्छा बोलायच्या अगोदर सुयशा हे नाव घ्यायचं आहे। सुयशा 3 वेळा म्हणायचं आहे, तसेच ओम हा शब्द देखील आपण 3 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतरच आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण भगवान नंदींना सांगायची आहे। हिंदू धर्मात ओम या शब्दाचं विशेष असं महत्त्व आहे। हिंदू धर्मातील प्रत्येक मंत्राची सुरुवात ही ओम या शब्दाने होते। ब्रह्मांडात ओम या शब्दाचा नाद होत असतो, त्यामुळे त्याच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो। तसेच ओम हा शब्द सर्व देवी देवतांचं एक संयुक्त रूप आहे, त्यामुळे कोणतीही इच्छित मनोकामना बोलण्यापूर्वी ओम या शब्दाचा उच्चार करणं आवश्यक आहे। आता आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण भगवान नंदींना बोलू शकता। आता बोलताना आपण डाव्या कानामध्ये बोलायचे आहे। तसेच आपण जेव्हा इच्छा बोलत असतो तेव्हा आपली इच्छा इतर कोणालाही ऐकू जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। तसेच आपण डोळे बंद करून मग आपली इच्छा भगवान नंदींना आपण सांगायची आहे। अगदी हा उपाय कोणीही करू शकतं, घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही। तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही, कुणाबद्दल वाईट चिंतेने अशी इच्छा मागू नये। तसेच इच्छा मागताना चुकीचे वागू नये, नंदीच्या कानात कुणाबद्दलही वाईट बोलू नये। तसेच आपली इच्छा सांगून झाल्यावर नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असे म्हणावे। एका वेळी एकच इच्छा सांगावी, लोभाला बळी पडून एकाच वेळी अनेक इच्छा सांगू नये। तसेच आपण जी इच्छा बाहेर बोलली आहे तीच इच्छा आपल्याला मंदिरामध्ये जाऊन देखील बोलायची आहे। आपण नंदी महाराजांचा जो उठ्ठा पाय आहे त्या पायावरती पाणी घालायचं आहे, नंदी महाराजांना आपण ओवाळायचं आहे, त्यांची आरती देखील तुम्ही करू शकता। यानंतर आतमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहे त्या सर्व वस्तू तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पण करायच्या आहे। मग एक तांब्या भरून जल अर्पण करावं, तसेच धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल, बेलपत्र असेल, तसेच सफेद रंगाची फुलं असतील तर हे सर्व आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण एक काळी मिरी घ्यायची आहे, 7 काळे तिळाचे दाणे घ्यायचे आहे, हे आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जितक्या वेळा जप आपल्याला करता येईल तितक्या वेळा हा मंत्र आपण मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे। आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना आपण सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत कष्ट करून कष्टाचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे। आपली इच्छा बोलून झाल्यानंतर ही काळी मिरी आणि काळे तीळ आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे आहे। अर्पण करत असताना परत आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आपली इच्छा बोलून झाल्यानंतर आपण 3 वेळा टाळी देखील वाजवायची आहे, यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते। आता हा उपाय आपण अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला जमले नाही तर दुसऱ्या दिवशी प्रदोष काळामध्ये जरी हा उपाय केला तरी पण चालेल। हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।